सावधान, श्रीकृष्ण जिवंत आहेत. ते कसं काय, तेच आपण आज या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर मंडळी, कृष्ण अंधारात जन्मला. ह्याचा प्रवास जसा गूढ आहे तशी ह्याची शिकवणूकही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. कृष्णाला समजून घेण्यासाठी एका विनोदाने सुरुवात करूया. तर मंडळी, एक बाप मुलाला म्हणाला, आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ. मुलगा भिंतीवर चढला. बाप म्हणाला, आता खाली उडी मार. मी आज तुला मोठा धडा शिकवत आहे. मुलगा घाबरला. 10 फूट खाली उडी मारायची हिंमत होत नव्हती त्याच्यात. बाप म्हणाला, मार उडी, काळजी करू नकोस, मी तुला झेलून घेईन. मुलाने डोळे बंद केले आणि उडी मारली. बाप बाजूला निघून गेला. मुलगा धाडकन खाली आदळला. जोरात आपटला. बापाने मुलाला सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवून उडी मारायची चूक केलीस म्हणून पडलास. डोळे उघडे ठेवून तुझ्या बळावर उडी मारली असतीस तर काही झालं नसतं. आज मी तुला मोठा धडा शिकवला. जे काही करायचं ते स्वतःच्या बळावर कर. कृष्णही असाच खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही. अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे? तर श्रीकृष्णामुळे. चक्रव्यूह कसं भेदायचं हे कृष्णाने सांगितलं होतं, पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कृष्णाने सांगितलं नाही. कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो, गंमत बघतो, फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो, रस्ता थोडासा उघडतो, पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही. नो स्पून फिडिंग. चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. तो फार चलाक आहे. चालू आहे असंच म्हणा. चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर त्याच्याकडे अपेक्षेने पाहत बसाल तर फक्त सौम्य हसतो. फार अर्थ आहे या हसण्यामागे. तो फक्त एक नाजूक स्मित हास्य करून सांगतो, जे करायचे ते स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या, आत्मसात करा. अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता. श्रीकृष्ण न धरी शस्त्र, करी मी गोष्ट, सांगेन युक्तीच्या 4. अशी शपथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुन घाबरला. साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र. वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. भाग्य चालते कर्मपदांनी, जाण खऱ्या वेदार्था. कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज. अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला. अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. तसेच आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसऱ्याने लढून द्यावी असे आपल्याला वाटते. अशा वेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. म्हणजेच जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे, तिथे विजय निश्चित आहे. का नसणार?
तो सोबतीला उभा राहतो, थोडीफार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे, जो लढेल तो निश्चितच जिंकेल. असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगाराचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो. रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. कौरवात मी, पांडवात मी, अणु रेणूत भरलो. तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनितीच्याही. त्याला नीती अनितीच्या तराजूत तोलता येत नाही, कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो, आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो की आपण कोणत्या रंगात रंगतो. हा कृष्ण काल होता, आज आहे आणि उद्याही असणार. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन. म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे. फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल. कृष्ण सरळ नाही पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचं आहे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या संगीत पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.